आजचा दिवस साधा नव्हता, कारण मला आधीच माहिती होतं पुढे काय घडणार आहे. हाय, मी गिरिजा. आज तुमच्यासोबत थोडी मजेशीर आणि कोइन्सिडन्स वाटणारी गोष्ट शेअर करणार आहे. आज सकाळी उठल्यावर ठरवलं होतं मस्त अशी मटकीची भाजी बनवायची, म्हणून लगेचच भाजीची थोडी तयारी करून ठेवली आणि त्यानंतर छान अशी आंघोळ करून आले. गोळ झाल्यावरती पूर्ण स्वयंपाक केला आणि बघा सचिनला मी नाश्त्याला चपातीचे कसे तुकडे करून दिलेत, कारण सकाळी त्यांना चपाती खायची नसते. म्हणून तुकडे करून दिले ना की त्यांना समजतच नाही की त्यांनी नक्की किती चपाती खाल्ली. त्यानंतर दोघांनी मस्त नाश्ता केला आणि सचिनने मला कॉलेजला सोडलं. सगळी लेक्चर्स वगैरे अटेंड करून जेव्हा मी घरी आले तेवढ्यातच मला पार्सलवाल्याचा फोन आला आणि माझं एक पार्सल आलं होतं. चला आता या पार्सलमध्ये काय आहे मी लगेचच तुमच्यासोबत शेअर करते. मी मागवली आहे 10,000 रुपयांची पिकी बँक. खरं तर लाखाचीच मागवणार होते, पण तेवढे पैसे कधी साठतील काय माहिती, त्यामुळे 10,000चीच मागवली. लवकर पैसे साठले तर आपल्याला लवकर शॉपिंग करता येईल, त्यामुळे लगेचच त्यामध्ये 50 रुपये टाकून पिकी बँकचं सुद्धा उद्घाटन करून टाकलं. 10,000 झाले की नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि त्याची काय शॉपिंग करते तेही नक्की तुम्हाला सांगेन. त्यानंतर तेवढ्यात सचिन आले होते आणि येताना मस्त असं मटण घेऊन आले होते. खरं तर ना मला वरती शिजवलेलं मटण जास्त आवडतं, पण गॅस कधी संपेल सांगू शकत नव्हते, म्हणून कुकरलाच मटण लावलं. मटण शिजवून घेतल्यावर दुसऱ्या साईडला लगेचच भात शिजायला टाकला होता आणि भात शिजला असेल म्हणून जेव्हा गॅस बंद करायला गेले तर गॅस ऑलरेडी संपला होता. 15 मिनिटापूर्वी मला अशी फिलिंग आली होती की आज गॅस कधीही संपू शकतो आणि बघा तसंच झालं. पण माझं मटण आणि भात रेडी आहे, त्यामुळे मी ते एन्जॉय करते. आपण भेटू पुन्हा.